नमस्कार. शिक्षक पात्रता आणि RTE कायदा. शिक्षकांचा सेवा हक्क विरुद्ध विद्यार्थ्यांचा दर्जेदार शिक्षणाचा अधिकार. एक कायदेशीर संघर्ष. आज सन्माननीय सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. त्यावर आधारित हा व्हिडिओ. वादाची पार्श्वभूमी. 2009 RTE कायदा 6 ते 14 वयोगटातील मुलांना दर्जेदार शिक्षण देणे हा मुख्य उद्देश. कलम 23 NCTE निश्चित पात्रता असल्याशिवाय शिक्षक नियुक्ती शक्य नाही. मूळ वाद. जुन्या शिक्षकांना नवीन पात्रता लागू करावी की नाही. महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी. 2009 RTE कायदा. संमत 23 ऑगस्ट 2010. TET व DLAD/BAD अनिवार्य 2010 ते 2015. 5 वर्षांची मुदत पात्रतेसाठी 2017. दुरुस्ती. अंतिम मुदत 31 मार्च 2019. या मुदतीनंतर अपात्र शिक्षकांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार. सेवा हक्कांचे रक्षण, पूर्वलक्षी प्रभावाचा विरोध. नवीन नियम जुन्या शिक्षकांवर लागू करणे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध. उपजीविकेचा अधिकार केवळ TET उत्तीर्ण न झाल्यामुळे प्रदीर्घ सेवा संपवणे अन्याय्य. ज्येष्ठता निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्यांना पुन्हा परीक्षा देणे अव्यवहार्य. राज्यनिहाय आव्हाने. मध्य प्रदेश. आदिवासी विभाग. मूळ भरती निकष केवळ 12वी उत्तीर्ण. 20 ते 25 वर्षांपूर्वीची नियुक्ती. नवीन अट. TETसाठी 12वीमध्ये 50% गुण आवश्यक. परिणाम. अनेक शिक्षक परीक्षेलाच बसू शकत नाहीत. आदिवासी शाळा शिक्षकविहीन होण्याची भीती. पश्चिम बंगाल व मेघालय. पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षकांना प्राथमिक वर्गात शिकवण्यास सांगितले गेले. आता DLAD डिप्लोमा करण्यास भाग पाडले जात आहे. मेघालय. 38,256 पैकी केवळ 5,912 शिक्षक TET पात्र. सर्व अपात्र शिक्षक काढल्यास शाळा चालवण्यासाठी शिक्षकच उरणार नाहीत. कलम 4 अंतर्गत सवलत 2010च्या अधिसूचनेतील कलम 4 नुसार त्या तारखेपूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना नवीन पात्रता मिळवण्यापासून विशेष सूट देण्यात आली होती. न्यायालयाची भूमिका. शिक्षणाचा दर्जा, मुलांचे हित सर्वोच्च. केवळ शिक्षक जुने आहेत म्हणून तडजोड शक्य नाही. समान मानक. संपूर्ण देशात शिक्षकांसाठी एकच शैक्षणिक मानक असावे. कायदेशीर तोडगा. जुन्या शिक्षकांसाठी विशेष सवलती किंवा प्रशिक्षणाचे वेगळे मार्ग शक्य का. संघर्षाचे 2 टोक. शिक्षकांचे सेवा हक्क, प्रदीर्घ सेवेचे रक्षण, उपजीविकेचा अधिकार, पूर्वलक्षी नियमांचा विरोध, ज्येष्ठतेचा आदर, विद्यार्थ्यांचा शिक्षण हक्क, दर्जेदार शिक्षण, समान राष्ट्रीय मानक, प्रशिक्षित शिक्षक, भविष्य पिढीचे हित. निष्कर्ष. सुवर्णमध्य आवश्यक या प्रकरणाच्या निकालावर भारतातील लाखो शिक्षकांचे भवितव्य अवलंबून आहे. शिक्षकांच्या नोकऱ्या वाचवणे, सेवा हक्कांचे संरक्षण, शिक्षणाचा दर्जा टिकवणे, विद्यार्थ्यांचा अधिकार सुरक्षित ठेवणे, सुवर्णमध्य शोधणे सरकारला संतुलित उपाययोजना करावी लागेल. तसेच सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत प्राप्त झाल्यानंतर अजून सविस्तर कळू शकेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.